पित्या परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही या समयी माझ्या प्रभू तुझ्या चरणाजवळ आहोत. खरोखर स्तुतीच्या सिंहासनावर तू विराजमान झाला आणि देवबाप्पाची भक्ती तू आशीर्वादित केली. माझ्या देवबाप्पा, आम्ही या समयी आता जे काही वचन आम्ही शेअर करणार आहे प्रभू, घेणार आहोत, आजच्या ह्या वचनाद्वारे माझ्या देवा आज प्रत्येकाला आम्हाला स्पर्श कर, आशीर्वादित कर आणि आमच्या सर्वांच्या जीवनाद्वारे माझ्या देवा तुझं आणि तुझं गौरव हो दे. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो की हे पवित्र आत्मा तू आम्हाला चालव, आम्हाला शिकव. तू आमचा उत्तम शिक्षक आहे प्रभू. पवित्र आत्मा ओट आमचे असू दे, शब्द तुझे असू दे. आणि माझ्या देवबाप्पा, या समयापासून मी स्वतःला तुझ्या हातात समर्पित करते. प्रभू, आम्हाला प्रत्येकाला तू शिकव, आम्हाला चालव आणि आजच्या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊया. खरोखर स्तुती आराधना खूप आशीर्वादित झाली आणि खूप आशीर्वादित म्हणजे खूप छान रीतीने ब्रदरांनी आपल्याला आराधनेमध्ये चालवलेलं आहे. प्रभू त्यांना खूप खूप आशीर्वादित करो. आणि मला एक सांगायला आवडेल, कारण की आजचा जो विषय आहे तो आराधना या विषयावर आपण बोलणार आहोत. बघा, देवाचा सेवक जो असतो, देवाचा अभिषिक्त सेवक जो असतो, तो देवाकडून देवाचं वचन घेत असतो. लक्षपूर्वक ऐका, देवाचा अभिषिक्त सेवक असतो तो देवाकडून वचन घेतो. एक प्रार्थना योद्धा देवाकडून प्रार्थनेचं उत्तर घेतो. पण एक आराधना करणारा आराधक देवाचं सिंहासन स्वर्गातून खाली उतरवतो. प्रेज लॉर्ड. एक आराधक देवाचं सिंहासन खाली उतरवतो. कारण बायबलमध्ये दिलेलं आहे की स्तुतीच्या सिंहासनावर आपला देव विराजमान होतो. प्रेज लॉर्ड. किती लोक विश्वास ठेवतात की स्तुतीच्या सिंहासनावर आपला देव विराजमान होतो? विश्वास ठेवा की जेव्हा आम्ही आत्म्यात आणि खरेपणात आम्ही देवाची भक्ती करतो, बायबल सांगतं की प्रभू अशांना शोधत आहे. आणि तेव्हा आम्ही जेव्हा आत्म्यात आणि खरेपणात देवाची भक्ती करतो, स्तुतीच्या सिंहासनावर आपला देव विराजमान होतो. आज आराधना हा विषय मी घेऊन या ठिकाणी आलेली आहे. आज आराधनेमध्ये देव आम्हाला कशा प्रकारे आशीर्वादित करतो, आज आम्हाला ह्या वचनातून पाहायचं आहे. प्रेज लॉर्ड. सर्वात महत्त्वाचं बायबलमध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. आपण यशाचं पुस्तक 43 अध्याय आणि आपण 21 वचन काढूया. 43 अध्याय, यशाचं पुस्तक 43 अध्याय आणि काढूया आपण 21 वचन. यामध्ये बायबलमध्ये असं दिलेलं आहे की परमेश्वर म्हणतो की माझं स्तवन करावं म्हणून मी मनुष्याला निर्माण करेल. यशाचं पुस्तक 43 अध्याय आणि आपण 21 वचन काढूया. त्या लोकांनी माझी स्तुती वर्णावी म्हणून मी आपणासाठी त्यांना निर्माण करेल. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. बायबल सांगतं की मनुष्याला निर्माण करण्याचा उद्देश परमेश्वराचा एकच आहे की आम्ही देवाची स्तुती वर्णावी, आम्ही देवाचं गौरव करावं, आम्ही देवाला महिमा द्यावं, आम्ही देवाला उंच करावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त एका वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो कोणी मला पृथ्वीवरून उंच करेल मी त्याला माझ्याकडे ओढीन. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आम्हाला देवाला उंच करायला शिकलं पाहिजे. खरोखर आम्ही देवाला काही देऊ शकत नाही. बायबल सांगतं जग आणि जगातला भरणा सगळं काही परमेश्वराचं आहे. कोणत्याही यज्ञ आणि अर्पणाने आमचा देव संतुष्ट होऊ शकत नाही. आणि जर देवाला संतुष्ट करायचं असेल तर एकच यज्ञ अर्पण आहे आणि ते म्हणजे उपकार स्थितीचं यज्ञ अर्पण. आणि म्हणून इब्री लोकांपत्र या वचनामध्ये आपण पाहणार आहोत 13 अध्याय आणि 15 वचन की कशा प्रकारे प्रभू आम्हाला काय म्हणत आहे वचनामध्ये. इब्री लोकांपत्र 13 अध्याय आणि 15 वचनामध्ये आपण त्याच्याद्वारे देवाला स्तुतीचा यज्ञ म्हणजे त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचं फळ नेहमी अर्पावे. स्तुतीचा यज्ञ आम्ही नेहमी देवाला अर्पावे. कारण बायबल सांगतं 16 वचन आणि उपकार करायला, सहाय्य करायला विसरू नका, कारण अशा यज्ञानी देव संतुष्ट होतो. देवाच्या लेकरांनो, आम्हाला एकच या वचनामध्ये पाहायला मिळतं की देव अशा यज्ञानी संतुष्ट होतो.
आणि देवाला जर संतुष्ट करायचं असेल तर होय, आमच्या ओठाचं फळ म्हणजे उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही सर्व दिवस जरी केला तरी खूप आहे. नेहमी देवाला धन्यवाद देत राहा, नेहमी देवाचे उपकार मानत राहा. होय, बायबल सांगतं जर तुम्हाला प्रार्थना जरी करायची असेल तर वचनात असं दिलेलं आहे, उपकार स्तुती सहित तुम्ही तुमची प्रार्थना विनंती देवाला कळवा. उपकार स्तुती सहित. आणि म्हणून एक किस्सा मला आठवतोय की ज्यावेळेस लाजर मेला, 3 दिवस झाले आणि बायबलमध्ये दिलेला आहे की प्रभू येशू त्या ठिकाणामध्ये गेला. तो कबरेमध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लाजर कबरेमध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या कबरेच्या ठिकाणी गेला आणि आपले डोळे वर करून म्हटला का, हे माझ्या देवा, हे माझ्या पित्या, तू माझं नेहमी ऐकतोस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून आजही तू माझं ऐकणार आहे. आणि अशा प्रकारे त्याने लाजरला म्हटला की लाजर तू बाहेर ये. पण त्या अगोदर प्रभूला त्याने धन्यवाद दिला. प्रभूला म्हटला, प्रभू परमेश्वरा, हे पित्या, तू माझा नेहमी ऐकतो. होय, अशा यज्ञाने देव संतुष्ट होतो. देवाला धन्यवाद द्यायला शिकलं पाहिजे, देवाची उपकार स्तुती करायला शिकलं पाहिजे. बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस नोहा जल प्रलयातून बाहेर आला त्यानंतर त्याने पहिल्यांदा देवाला यज्ञ आणि अर्पण वेदीवर अर्पिले. प्रेज लॉर्ड. आणि काय घडलं? देवाने त्या यज्ञ अर्पणाचा जेव्हा सुवास घेतला, काय गोष्ट घडली आपण काढणार आहोत. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी पाहूया की ज्या वेळेस नोहा जलप्रलयातून बाहेर आला आणि त्याने वेदी बांधली आणि परमेश्वराला त्याने यज्ञार्पण अर्पिले, काय घडलं आपण वचनात पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक, धन्यवाद येशू, काढूया आपण उत्पत्तीचं पुस्तक बायबलमध्ये काढूया. 8वा अध्यायमध्ये, 8वा किंवा 9वा अध्याय असणार आहे. 8वा अध्याय काढूया आपण वचन. उत्पत्ती 8वा अध्याय आणि 18 वचन. मग नोहा आणि त्याची संतती, मग नोहा निघाला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे, त्याची बायको, त्याच्या मुलांच्या बायका ही त्या तारवातून निघाली. पण त्यानंतर 20वं वचन. मग नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशूतून आणि सर्व शुद्ध पक्षातून काही घेतले आणि वेदीवर होमार्पणे अर्पिली. 21 वचन. मग परमेश्वराने सुहास घेतला आणि आपल्या मनात म्हणाला, मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा यापुढे श्राप देणार नाही, कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना लहानपणापासून वाईट आहे. बघा, ह्या वचनामध्ये मोठ्या जलप्रलयापासून नोहाला वाचवलं होतं. कारण परमेश्वर यांनी पाहिलं होतं की नोहा एक भक्तिमान मनुष्य आहे. त्याच्या काळामध्ये, नोहाच्या काळामध्ये नोहा हा देवाचं भय धरणारा होता, देवाच्या मार्गावर चालणारा होता, देवाची भक्ती करणारा व्यक्ती होता. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे की त्या नोहाच्या काळामध्ये पृथ्वीवर खूप सारी भ्रष्टता वाढली होती, पाप वाढलं होतं. आणि बायबलमध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे की परमेश्वराने या पृथ्वीवर जलप्रलय पाठवला आणि जलप्रलयाने संपूर्ण पृथ्वीचा नाश झाला. पण देवाची इच्छा नव्हती. आम्हाला हेही लक्षात ठेवणं गरजेचं होतं की देवाची इच्छा नव्हती की पृथ्वी ही जलप्रलयाने नाश व्हावी, कारण नोहाच्या तारवाच्या द्वारे परमेश्वर सर्वांना सांगत होता की पृथ्वीवर जलप्रलय येणार आहे, देवाचं भय धरा, देवाच्या मार्गावर चाला, देवाची भक्ती करा. पण नोहा तारू बांधत असताना कोणीही हा विश्वास ठेवला नाही की पृथ्वीवर जलप्रलय येणार आहे. आणि शेवटी बायबलमध्ये दिलेला आहे, नोहाच्या घराण्याने फक्त देवावर विश्वास ठेवला आणि आपला जीव वाचवला. पण हा आपला विश्वास नाही. पण नोहाने जेव्हा त्या तारवाच्या बाहेर आला तेव्हा पहिली गोष्ट जी केली, वेदी बांधली आणि देवाला होमार्पण अर्पिली. बघा, नोहाने हा विचार केला नाही का माझं घर वाहून गेलंय, माझा संसार वाहून गेलाय, मी किती मोठ्या दुःखात संकटात आहे, आता मी सगळं कसं काय पुन्हा उभारू किंवा पुन्हा कसं उभं करू सगळं काही गोष्टी. पण नोहाने पहिल्यांदा देवाला धन्यवाद दिला, पहिल्यांदा देवाचे उपकार मानले.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे का देवाने त्या होमार्पणाचा सुवास घेतला आणि आपल्या मनात म्हटलं की मनुष्याला मी यापुढे श्राप देणार नाही, किंवा या जमिनीला मनुष्यामुळे या जमिनीला मी श्राप देणार नाही. बघा बायबलमध्ये दिलेला आहे, आदामाला परमेश्वराने श्राप असा दिला होता की ही जमीन काटे कुसळे उगवेल. पण बायबलमध्ये दिलेला आहे की पुन्हा परमेश्वर म्हणतो की मी मनुष्यामुळे मी जमिनीला किंवा या पृथ्वीला श्राप देणार नाही. आज जमीन कोणती आहे? आमच्या अंतःकरणातली जमीन. ही पृथ्वी नाही, अंतःकरणातली जमीन. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला का पेरणारा पेरणी करायला निघाला आणि त्यांनी जे बी पेरले ते काही भूमीवर पेरलेलं असताना काही खडकावर, काही वाटेवर, काही काटेकुसळांमध्ये, काही चांगल्या अंतःकरणामध्ये, चांगल्या जमिनीवर. तर सर्वात महत्वाचं की जमीन कोणती आहे ते म्हणजे आमचं अंतःकरण. कारण की पुढच्या वचनात प्रभूने असं म्हटलेलं आहे की मनुष्य पेरणी आणि कापणी होण्याची राहणार नाही. 22 वचन वाचूया. पृथ्वी आहे त्या सर्व दिवसात पेरणी, कापणी, थंडी, ऊन, उन्हाळा, हिवाळा आणि दिवस आणि रात्र व्हायचं राहणार नाही. पेरणी आणि कापणी म्हणजे बायबल सांगतं तुम्ही जे काही पेराल तेच उगवेल. म्हणून गलतीकारास पत्र 6 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही आत्म्याने पेरणी करा. आम्हाला वचन काढायचं नाही, कारण आमचं वचन कोणतं होतं की आम्हाला आराधनेविषयी आम्ही शिकवत होतो. आत्म्यात राहूया, आत्म्यात देवाची भक्ती करूया, आत्म्यात देवाला संतुष्ट करूया, आत्म्यात यज्ञ आणि अर्पण करूया, जेणेकरून देव संतुष्ट होईल. देव संतुष्ट झाला आणि देवाने आपल्या मुखाद्वारे काय म्हटलं की मी यापुढे कधीही जमिनीला श्राप देणार नाही. बायबल सांगते की देवाने मनुष्याला मनातल्या मनात म्हटलं असंही नाही. देवाने त्या यज्ञ अर्पणाचा श्वास घेतला आणि देव म्हटला की मी यापुढे मनुष्याला श्राप देणार नाही. देवाची स्तुती असो. होय, आमचा यज्ञ अर्पणाच्या द्वारे देव संतुष्ट होतो आणि आम्हाला आशीर्वाद देतो. हे झालं आशीर्वादाचं वचन. त्यानंतर आपण पाहूया की यज्ञ अर्पणाच्या द्वारे किंवा आमच्या भक्तीच्या द्वारे आमचे बंधनं तुटले जातात, आमच्या जीवनातले श्राप तुटले जातात. म्हणून एक वचन काढूया आपण. प्रेषित पौल जेव्हा तुरुंगामध्ये होते, काढूया आपण वचन की स्तुती आराधनेचं महत्व काय आहे. आज आपण जर शिकलो तर खरोखर स्तुती आराधना आमच्या जीवनामध्ये एक महत्वाचं घटक असेल. स्तुती आराधनाशिवाय आम्ही जगू शकणार नाही. जेव्हा आम्हाला कळेल की स्तुती आराधना कशा प्रकारे आम्हाला आशीर्वादित करते, तर आपण वचनात जाऊया. प्रेषितांचं कृत्य यामध्ये बघणार आहोत. वचन काढूया 16 अध्याय की ज्या वेळेस प्रेषित पौल आणि सिलास हे तुरुंगात होते आणि तुरुंगात असताना बायबलमध्ये दिलेलं आहे की त्याने देवाची स्तुती केली. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे प्रेषितांचं कृत्य 16 अध्यायमध्ये की त्या ठिकाणामध्ये मोठं सामर्थ्य उतरलं, देवाची मोठी उपस्थिती उतरली, तुरुंगाचे दरवाजे उघडण्यात आले. काढूया आपण वचन. प्रेषितांचं कृत्य 16 अध्याय आणि 25 वचन. मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सिला हे प्रार्थना करून देवाला गाणी गात होते. तुरुंगात असताना किती मोठी गोष्ट आहे. आज जर आमच्या जीवनात संकट आले, त्रास आले, प्रॉब्लेम्स आले, अडीअडचणी आले, तर आम्ही म्हणतो देवा आहेस की नाही तू. आमच्या प्रार्थना तुला, आम्ही किती प्रॉब्लेममध्ये आहोत, किती अडचणीमध्ये आहोत, तुला दिसत नाही का? का आम्हाला या सर्व त्रासातून तू बाहेर काढत नाही? बायबल सांगतं प्रेषित पौल आणि सिला ज्यावेळेस तुरुंगात होते प्रार्थना करून देवाला गाणी गात होते. बायबल एवढं सांगतं की त्यांना जखमा होत्या, त्यांना पूर्ण साखळदंडाने बांधलेलं होतं, पण अशा वेळेस ते स्तुती आराधना करत होते. आणि काय झालं? 26 वचन. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला, बंदीशाळाचे पाय डगमगले आणि सर्व दरवाजे लागलेच उघडले आणि सर्वांचे बंद सुटले. तेव्हा तुरुंगाच्या नायकाने झोपेतून जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहे असा तो समजून तलवार उपसून आपला घात करणार होता.
आपल्याला या वचनात एक गोष्ट शिकायची आहे की तुरुंगात असताना सुद्धा प्रेसित पौल आणि सिलास हे देवाची भक्ती करत होते. होय देवाच्या लेकरांनो, आज आम्हाला या वचनातून एकच गोष्ट शिकायची आहे की कशा प्रकारे त्या तुरुंगामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य उतरलं. देवाचं सामर्थ्य उतरल्यानंतर तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले, त्यांचे सर्व साखळदंड्या तुटल्या गेल्या. हो, स्तुती आराधनामध्ये आपला पहिला तो विषय होता की स्तुतीच्या सिंहासनावर देव विराजमान होतो. आमचे बंधनं तुटले जातात, आमच्या जीवनातले श्राप तुटले जातात, आमच्या जीवनातल्या निराशा निघून जाते, आमच्या जीवनातले त्रास निघून जातात. देवाची उपस्थिती आमच्या जीवनात येते आणि पवित्र आत्म्यातला आनंद आमच्या हृदयामध्ये येतो. म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभूमध्ये स्थिर होतो, प्रभूमध्ये आनंद करतो. आम्ही पाहिलं की नोहाच्या काळामध्ये देवाने त्या यज्ञ अर्पणाचा सुवास घेतला आणि आपल्या मनात म्हटलं की मी मनुष्याला मुळे या भूमीला कधी श्राप देणार नाही. यानंतर आपण तुरुंगामध्ये कशा प्रकारे स्तुती आराधनाच्या द्वारे त्या तुरुंगाचे दरवाजे उघडले, अशा प्रकारे आपण या वचनामध्ये पाहिलं. देवाच्या लेकरांनो, आपण वचनामध्ये पाहिलं होतं सुरुवातीला की देवाने आम्हाला त्याचं स्तवन करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आणि आज मनुष्याने देवाचं स्तवन करू नये, देवाची भक्ती करू नये, देवाची आराधना करू नये. म्हणून सैतान जे चोरी, घात आणि नाश करणारा मनुष्याला अनेक अडचणीमध्ये पाडत आहे, चिंता आणि समस्यांमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये पाडत आहे, त्रासामध्ये पाडत आहे. तो मनुष्याला जे निर्माण केलेलं आहे परमेश्वराने भक्ती करण्यासाठी तो विसरलेला आहे. बरेचदा आम्हाला आमचं हृदय होत नाही की आम्ही देवाची भक्ती करावी, आम्ही देवाला उंच करावं, देवामध्ये प्रभूमध्ये आनंद करावा. बरेचदा आमच्या जीवनातले प्रॉब्लेम्स, निराशा आमच्या जीवनामध्ये येतात आणि त्यामुळं आम्हाला आमचं हृदय किंवा आमचं मन होत नाही. बरेचदा लोकांना किंवा ज्यांना भक्तीचं सामर्थ्य माहीत नाही ते देवाच्या त्या भक्तीपासून दूर होतात. बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस इस्रायल लोक मिस्र देशामध्ये होते, फारोच्या गुलामगिरीमध्ये होते आणि ते खूप कष्टात असताना त्यांनी त्यांचं कणणं जे आहे ते परमेश्वराने ऐकलं, स्वर्गातून ते निहाळलं आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने मोशेला निवडलं आणि मोशेला सांगितले की मोशे, त्या फारोकडे जा, त्या मिस्र देशामध्ये जा. माझे लोक गुलामगिरीमध्ये आहेत, माझे लोक कष्टामध्ये आहेत, माझे लोक त्रासामध्ये आहेत. माझ्या लोकांना त्या फारोच्या गुलामगिरीतून सोडव आणि आशीर्वादाच्या देशामध्ये घेऊन चल. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे की त्यावेळेस मोशेने विचारलं की प्रभू, मी फारोला काय सांगू, काय सांगून मी त्या फारोकडे जाऊ की ह्या लोकांना तू आम्हाला या मिस्र देश सोडण्यासाठी परवानगी दे. तू ह्या लोकांचे बंदिवान जे काय तू ह्या लोकांना तुझ्या बंदिवान करून ठेवलं आहे की गुलाम करून ठेवलेला आहे, तू यांना मोकळं कर. काय सांगून मी त्या फारोला त्या लोकांची मोकळीकता करू, त्या लोकांना मोकळं करू. तेव्हा देवाने एक वचन सांगितलं. काढूया आपण वचन निर्गम 5व्या अध्यायामध्ये की परमेश्वर मोशेला काय म्हटला होता. काढू आपण वचन निर्गमाचं पुस्तक 5व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं की तू काय बोलून फारोला माझ्या लोकांना बाहेर काढ. निर्गमचं पुस्तक 5व्या अध्यायामध्ये आणि वचनात पाहूया आपण 3रं वचन. मग ते म्हणाले, इब्राहिमचा देव आम्हाला भेटला आहे. आम्ही तुला विनंती करतो, आम्हाला 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे आणि परमेश्वर जो आमचा देव याला यज्ञ करू दे, नाहीतर तो मरीने किंवा तलवारीने आम्हावर तुटून पडेल. ते मोशे आणि त्याचा भाऊ जे फारोकडे जेव्हा जातात तेव्हा ते फारोला म्हणतात, आमचा देव आम्हाला भेटला आहे आणि आमचा देव असं म्हटलेला आहे की हा देश सोडा आणि 3 दिवसाच्या वाटेवर जा. 3 दिवस तुम्ही वाट चाला. 3 दिवसाच्या वाटेवर गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणामध्ये तुम्ही तुमच्या देवाला यज्ञ आणि अर्पण करा.
आणि म्हणून तो फारोला म्हणतो की आमच्या देवाने आम्हाला सांगितलेलं आहे का 3 दिवसाचा वाट चालून तुम्ही जा आणि त्या ठिकाणामध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या देवाला यज्ञ करा, उत्सव करा. बघा परत वाचूया आपण 3रं वचन, निर्गम 5वा अध्याय 3रं वचन. मग ते म्हणाले, इब्राहिमचा देव आम्हाला भेटला आहे. आम्ही तिला विनंती करतो, आम्हाला 3 दिवसाच्या वाटेवर आणत जाऊ दे आणि आमचा देव याला यज्ञ करू दे, नाहीतर तो मरीने किंवा तलवारीने आम्हाला तुटून पडेल. 4थं वचन बायबल सांगतं की आम्हाला जाऊ दे. प्रेज लॉर्ड. एकच या वचनातून आम्हाला पाहायला मिळतंय की आम्ही यासाठी सैतानाच्या गुलामगिरीतून सुटलेलो आहोत, पापाच्या गुलामगिरीतून सुटलेलो आहोत, अंधकारच्या शक्तीतून, अंधकारच्या राज्यातून आम्ही सुटलेलो आहोत. प्रभूने आम्हाला बाहेर काढलेलं आहे, कारण आम्ही देवाची भक्ती करावी, आम्ही देवाची आराधना करावी, आम्ही देवाला उंच करावं, आम्ही देवाला गौरव करावं. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे की फारोने ह्या लोकांना जाऊ दिलं नाही. 10 पिढ्या या फारोवर आणि त्या मिस्र देशावर परमेश्वरांनी पाठवल्या, यासाठी की देवाचे लोक, त्या फारोने त्यांना जाऊ द्यावं, देवाचे लोक तिथून निघावे, देवाच्या लोकांनी तो देश सोडावा. 10 पिढ्या त्या देशावर आल्या. होय, जेव्हा जेव्हा विचार करा का जेव्हा जेव्हा आम्ही आत्म्यात आणि खरेपणात देवाची भक्ती करायला जातो, बऱ्याचदा कित्येक लोकांना असा अनुभव येत असेल, काहीतरी अडीअडचणी आल्या, काहीतरी प्रॉब्लेम्स आले, काहीतरी वाईट विचार आले, काहीतरी जगी गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याच ठिकाणी आम्हाला ओढण्याचा प्रयत्न केला. होय, अनेक अडीअडचणी आमच्यामध्ये, आमच्या जीवनात येतील. पण देवाच्या लेकरांनो, एकच लक्षात ठेवायचं का आशीर्वादाचा देश हा आमचा आहे, वचनदत्त भूमी ही आमची आहे. आम्हाला त्या आत्म्यामध्ये भक्ती करून वचनदत्त भूमीमध्ये पोचायचंच आहे, कारण वचनाचा जो देश आहे त्याचं वारसदार आम्ही आहोत. देवाचं जे राज्य आहे त्याचे वारसदार आम्ही आहोत. प्रेज लॉर्ड. ज्या प्रकारे परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशातून, फारोच्या गुलामगिरीतून काढलं, यासाठी की यज्ञ आणि अर्पण करावं, देवाला, देवाची भक्ती करावी, जिवंत देवाची त्यांना ओळख व्हावी आणि जिवंत देवाला त्यांनी शोधावं, जिवंत देवाला त्यांनी भजावं, यासाठी इस्रायल लोकांना, देवाच्या निवडलेल्या लोकांना परमेश्वराने मोशेच्या द्वारे फारोच्या गुलामगिरीतून सोडवलं. आज सुद्धा जगामध्ये अनेक लोक सैतानाच्या बंधनात आहेत, अंधकारच्या शक्तीमध्ये आहेत, निराशामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, कुठेतरी त्या आत्म्यामध्ये कणत आहेत. पण देवाची इच्छा आहे का त्यांना त्या सैतानाच्या गुलामगिरीतून सोडावं आणि जीवनाच्या प्रदेशामध्ये प्रवेश त्यांचा करावा. देवाच्या लेकरांनो, देवाची एकच इच्छा आहे की आम्हाला प्रत्येकाला देवाने निवडलेला आहे या जगाचा प्रकाश होण्यासाठी, हे जगाचं मीठ होण्यासाठी, जगाचा समेट देवाशी करण्यासाठी, लोकांना त्रासातून, बंधनातून सोडवण्यासाठी. आणि म्हणून आज आम्हाला ती तळमळ पाहिजे की प्रभू, तुझी इच्छा नाही की तुझ्या निर्मितीने गुलामगिरीत, पापाच्या गुलामगिरीत असावं, सैतानाच्या बंधनात असावं, अंधकारच्या शक्तीमध्ये किंवा अंधकारच्या राज्यामध्ये असावं. देवाची इच्छा एकच आहे की आम्ही प्रत्येक जण लोकांना सोडवणारे असावे, कारण प्रत्येक मनुष्य देवाचं स्तवन करावं म्हणून निर्माण केलेला आहे. आणि म्हणून त्या वचनावर मी पुन्हा जाईल की परमेश्वर म्हणतो की माझं स्तवन करावं म्हणून मी मनुष्याला निर्माण करेन. आणि मनुष्याला यासाठीच निर्माण केलेलं आहे की देवाचं त्यांनी स्तवन करावं, देवाला त्यांनी शोधावं, आपल्या जिवंत देवाची, आपल्या निर्माणकर्त्याची त्यांनी ओळख करून घ्यावी आणि त्याचं भय धरावं, त्याच्या मार्गात चालावं आणि देवाच्या उपस्थितीमध्ये राहून देवाची भक्ती करावी. आज देवाची एकच इच्छा आहे, कुणाचा नाश होऊ नये, प्रत्येकाला देवाचं जीवन प्राप्त व्हावं.
म्हणून तो पुन्हा पेत्रामध्ये पण म्हणत आहे की जसा नोहाच्या जलप्रलयामध्ये संपूर्ण पृथ्वीचा नाश झाला, आता पुन्हा अग्नीने पृथ्वीचा नाश होणार आहे, पण आजही देव थांबलेला आहे. कारण त्या वचनात एकच दिलेलं आहे, पेत्राचं पत्र 3 अध्यायामध्ये, की एकाचाही नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. आणि आज सुद्धा देव वाट पाहत आहे की माझ्या लोकांनी सैतानाच्या बंधनातून सुटले जावे, माझ्या लोकांनी आपल्या निर्माणकर्त्याला ओळखावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्या पुत्राच्या द्वारे जे जीवन आम्हाला मिळालेलं आहे ते त्यांनी प्राप्त करावं, ते त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि देवाचं गौरव करावं. देवाची स्तुती असो. आपण वचनात पाहिलं की नोहाने जेव्हा यज्ञ अर्पण केला, परमेश्वराने त्याचा सुवास घेतला आणि आपल्या मनात म्हटला की मी भूमीला पुन्हा मनुष्यामुळे श्राप देणार नाही. प्रेसित पौलसीला तुरुंगात असताना त्यांनी जेव्हा भक्ती केली, तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले. इस्रायल लोक जेव्हा गुलामगिरीत असताना देव एकच म्हटला की यांना बाहेर काढ, कारण यांना माझी भक्ती करायची आहे, यांना यज्ञ अर्पण करायचं आहे. अनेक अडचणी येतील, होय, पण आम्ही देवाची भक्ती करायला कमी पडलं नाही पाहिजे, देवाची भक्ती करायला आम्ही थांबलो नाही पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. मी पुन्हा सांगेल, एक सेवक असतो देवाचा, तो देवाकडून वचन घेतो. एक प्रार्थना योद्धा देवाकडून प्रार्थनेचं उत्तर घेतो, पण जो देवाची स्तुती आराधना करणारा आराधक जो आहे, तो देवाचं सिंहासन स्वर्गातून खाली उतरवतो. कारण देवाने आम्हाला त्याची भक्ती करण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आम्हाला जर कळालं देवाच्या भक्तीमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे, आशीर्वाद आहे, एक सकाळी उठलं का पहिले म्हणाल, प्रभू धन्यवाद, आजचा दिवस तुम्हाला दाखवला, प्रभू धन्यवाद तुम्हाला सांभाळतोय, प्रभू धन्यवाद तू माझी काळजी घेतोय, प्रभू धन्यवाद तू माझी आठवण करतोय, प्रभू धन्यवाद तुझ्या प्रेम दया रोज सकाळी नवी होते आणि आमचा नाश होत नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही प्रभूची स्तुती करत राहाल, प्रभूला धन्यवाद देत राहाल. स्तोत्रसंहिता बायबलमध्ये दिलेला आहे की स्तोत्रसंहिता लिहिणारा दिवसातून 7 वेळेस गुडघ्यावर जाऊन देवाची स्तुती करत होता. भले 3 वेळेस तो प्रार्थना करायचा, पण गुडघ्यावर 7 वेळेस जाऊन देवाला गौरव देत होता, देवाला धन्यवाद देत होता. देवाला स्तुती द्यायला शिका, देवाची भक्ती करायला शिका. या सर्व वचनाद्वारे देव तुम्हाला सर्वांना खूप आशीर्वादित करो. थँक्यू सर्वांना, तुम्ही मला बोलवलं. प्रेज द लॉर्ड.